मॉर्निंग. आज बनवले होते मी दडपे पोहे. पण त्याआधी माझ्या नाकावर सध्या ब्लॅकेट्स खूप दिसतात आणि माझ्याकडे वेळ होता म्हणून मी ठरवलं हा चारकोल मास्क लावायचा. आता हा मास्क कोणता आहे हे मी माझ्या सबस्क्रायबर्सला सांगणार आहे, कारण की काही लोक कमेंट करतात, डीएम करतात, पण मला फॉलो नाही. आणि हो, हे सगळं त्यासाठीच चाललंय. त्यामुळे सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता चिन्मय रात्री जेवायला नव्हता आणि मला एकटीसाठी पूर्ण स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून मी बनवले दडपे पोहे. त्यासाठी घेतले होते मी पातळ पोहे, पण तुम्ही आपण नॉर्मल कांदे पोहे करतो तेही पोहे यूज करू शकता. आणि हे पातळ पोहे पूर्णपणे धुवायचे नसतात, त्याला फक्त पाण्याचा हपका मारायचा असते. पोहे भिजतात. बारीक चिरलेला कांदा, खवलेला नारळ, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ हे सगळं मिक्स करून त्या भिजवलेल्या पोह्यांमध्ये मिक्स करून पोहे दडपायला ठेवायचे. मग त्यामध्ये घालायचे तळलेले शेंगदाणे आणि जिरे, मोहरी, मिरचीची फोडणी. आता पोहे दडपायचे म्हणजे काय? कांद्याला सुटलेलं पाणी आणि खवलेला नारळ यामध्येच हे पोहे भिजत घालायचे, म्हणजेच दडपायचे. झटपट होणारी, एकटीसाठी किंवा गेस्ट आल्यावर त्यांना खाऊ घालून इम्प्रेस करण्यासारखी ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही पण ती नक्की ट्राय करा. आता हा जो चारकोल मास्क आहे तो पील ऑफ मास्क असल्यामुळे नाकावरचे ब्लॅकेट्स पटकन निघून येतात. मी तर कधी कधी हा पूर्ण चेहऱ्याला पण लावते आणि तो पील करून काढताना खूप मजा येते. हेही तो वापरण्याचं कारण असू शकतं. बरं, एवढं सगळं मी करत होते तेव्हा काही वृंदा उठली नाही आणि बरोबर मी खात होते तेव्हा उठली. असं दडपे पोहे तर कमाल झाले होते. डाळिंबाचे दाणे आणि वरून बारीक शेव घालून पण ते अमेझिंग लागतात. नक्की ट्राय करून बघा.